तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीचा जो इतिहास विषय आहे, तर त्या इतिहास विषयामध्ये प्रकरण क्रमांक 6 आहे मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास. तर त्याचा स्वाध्याय जो आहे, प्रश्नोत्तरं जी आहेत ती सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर त्यातला पहिला प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार यांना म्हणतात. पहिले कीर्तनकार हा मान कोणाला मिळालेला आहे? तर त्याचं अचूक उत्तर आहे संत नामदेव. तर पूर्ण वाक्य असं लिहायचं, महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार संत नामदेव यांना मानतात. त्यानंतर बाबूराव पेंटर यांनी कोणता चित्रपट काढला? तर बाबूराव पेंटर यांनी सह्याद्री हा जो आहे तो चित्रपट काढला. तर बाबूराव पेंटर यांनी सह्याद्री हा चित्रपट काढला. तुमच्या माहितीसाठी म्हणून की 1919 मध्ये त्यांनी हा मूकपट म्हणजे फक्त चित्र आहेत, त्याच्यामध्ये डायलॉग नाही आहे, तर अशा पद्धतीने तो चित्रपट तयार केला. त्यानंतर या 4 जोड्या दिलेल्या आहेत, त्यातली चुकीची जोडी ओळखायची. त्यातली चुकीची जोडी कोणती आहे? तर चौथा जो पर्याय आहे, एकच प्याला, अण्णासाहेब किर्लोस्कर. तर ही जोडी चुकीची आहे. तर बरोबर जोडी काय आहे? एकच प्याला हे प्रसिद्ध नाटक राम गणेश गडकरी यांनी लिहिलेलं आहे. अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी कुठलं लिहिलं? संगीत शाकुंतल किंवा संगीत सौभद्र यांसारखी लोकप्रिय नाटकं लिहिलेली आहेत. बाकीच्या ज्या 3 जोड्या आहेत त्या बरोबर आहेत. त्याच्यानंतर पुढचा आहे, पुढील तक्ता पूर्ण करायचा. तर हा तक्ता आपल्याला काय करायचं? पूर्ण करायचा. म्हणजे भजन, कीर्तन, ललित, भारुड, तर यांची गुणवैशिष्ट्य आणि उदाहरणं लिहायची. तर सगळ्यात पहिल्यांदा भजन, तर याचं गुणवैशिष्ट्य काय येतं? ईश्वर गुणवर्णन व नामस्मरण याच्यावर भर असतो. म्हणजे ईश्वराचं कौतुक आणि त्याचं नामस्मरण, त्याच्या नामाचा जप यावर भर असतो. टाळ, मृदुंग, पकवाज या वाद्यांच्या साथीने पदे गायली जातात. यात चक्री भजन आणि सोंगी भजन हे प्रकार असतात. तर याची उदाहरणे काय? संत ज्ञानेश्वर आणि तुकारामांची भजने, उत्तर भारतातील संत कबीर आणि मीराबाईंची भजने, ती त्याची उदाहरणं देता येतील. दुसरं आहे कीर्तन. याची गुणवैशिष्ट्य काय? कथा, निरूपण, गायन याद्वारे ज्ञान आणि भक्तीचा प्रसार केला जातो. कीर्तन करणाऱ्याला हरिदास म्हटलं जातं. याचे पूर्व रंग आणि उत्तर रंग असे 2 भाग असतात. उदाहरणे असेल तर नारदीय कीर्तन, वारकरी कीर्तन, राष्ट्रीय कीर्तन ही त्याची उदाहरणे. त्यानंतर ललित. गुणवैशिष्ट्य हा महाराष्ट्रातील एक जुना लोकनाट्याचा प्रकार आहे. धार्मिक उत्सव किंवा जत्रेत देवतेची प्रार्थना करून विविध देवांची सोंगे आणून याचं सादरीकरण केलं जातं. त्याची उदाहरणं काय देता येईल? कृष्ण, नारद, दशावतारी सोंगे आणून केलेले सादरीकरण, तर ही त्याची उदाहरणं आहेत. चौथा आहे भारुड. गुणवैशिष्ट्य त्याचं आध्यात्मिक व नैतिक प्रबोधन करण्यासाठी विनोदी शैलीचा याच्यामध्ये वापर केला जातो. बहुरूपी किंवा नाट्यमय रीतीने व सोप्या लोकभाषेत याचं सादरीकरण केलं जातं. उदाहरणार्थ संत एकनाथांची भारुडे, विंचू चावला, दादला, जोगवा, तर ही त्याच्यात उदाहरणं देता येतील. त्याच्यानंतर तिसरं आहे टिपा लिहा म्हणून. मनोरंजनाची आवश्यकता का आहे याच्यावर टीप लिहायची. तर पहिलं त्यातलं लिहायचं मानसिक विरंगुळा. व्यक्तीच्या निकोप वाढीसाठी सकस मनोरंजनाची अत्यंत आवश्यकता असते. मनोरंजनामुळे मनाचा थकवा दूर होऊन मनाला विरंगुळा व ताजेपणा मिळतो. कार्यक्षमता वाढवणे. कार्यक्षमतेच्या वाढवण्याच्या बाबतीत काय येणार? सततच्या कामामुळे आलेला कंटाळ किंवा ताणतणाव मनोरंजनामुळे नष्ट होतो. म्हणजे कामामुळे आलेला जो कंटाळा आहे किंवा ताण आहे तो मनोरंजनामुळे काय होतं? नष्ट होतं, ज्यामुळे माणसाची कार्यक्षमता व कामातील उत्साह परत वाढतो. छंद आणि व्यक्तिमत्व विकास. विविध खेळ, छंद, मनोरंजनाचे प्रकार यामुळे माणसाच्या सुप्त गुणांचा विकास होतो आणि व्यक्तिमत्व हे अगदी प्रगल्भ होतं. त्याच्यानंतर पुढचा आहे सांस्कृतिक ओळख. लोककलेच्या किंवा पारंपरिक मनोरंजनाच्या माध्यमातून माणसाचा आपल्या संस्कृतीशी आणि इतिहासाशी संबंध जोडला जातो. तर हे सगळे तुम्ही मनोरंजनाची आवश्यकता याच्यामध्ये लिहू शकता. त्याच्यानंतर मराठी रंगभूमी याच्यावर टिपा लिहायच्या. उगम आणि इतिहास. ललित कलांचे सादरीकरण करणाऱ्या व्यक्ती आणि प्रेक्षक जिथे एकत्र येतात ते म्हणजे रंगभूमी. विष्णुदास भावे यांनी 1843 मध्ये सांगलीत सादर केलेले सीता स्वयंवर हे पहिले नाटक मांडले जाते, ज्यातून मराठी व्यावसायिक रंगभूमीची पायाभरणी झाली. ऐतिहासिक नाटके. सुरुवातीच्या काळात ऐतिहासिक व पौराणिक नाटकांची मोठी चलती होती. त्यानंतर प्रसहन हे एक विनोदी नाटक आहे आणि संगीतांच्या नाटकांचं पर्व सुरू झालं. सामाजिक प्रबोधन. अण्णासाहेब किर्लोस्कर, राम गणेश गडकरी यांसारख्या नाटककारांनी मराठी रंगभूमी समृद्ध केली.
विजय तेंडुलकर, वसंत कानेटकरांच्या नाटकांनी सामाजिक विषयांवर सुद्धा प्रकाश टाकला. वैविध्य म्हणजे वेगळेपण. मराठी रंगभूमीचं वैशिष्ट्य म्हणजे यात संगीत, नाटक, लोकनाट्य म्हणजे तमाशा सुद्धा आला त्याच्यात, प्रायोगिक रंगभूमी आणि व्यावसायिक रंगभूमी अशा विविध प्रकारांचा समावेश होतो. आता तिसरी जी टीप लिहायची आहे, रंगभूमी असू दे किंवा चित्रपट यांच्याशी संबंधित क्षेत्रे, व्यावसायिक क्षेत्रे. त्यातलं पहिलं व्यावसायिक क्षेत्र आहे लेखन आणि दिग्दर्शन. नाटक आणि चित्रपटांसाठी संहिता लेखन, त्याला आपण स्क्रिप्ट रायटिंग म्हणतो इंग्लिशमध्ये, संवाद लेखन, दिग्दर्शन यामध्ये मोठ्या प्रमाणात व्यावसायिक संधी उपलब्ध असतात. कलाकार आणि तांत्रिक बाजू. अभिनय करणाऱ्या कलाकारांशिवाय नेपथ्य म्हणजे सेट डिझायनिंग, ओके, ते जे तिथलं स्टेज आहे त्याच्या डिझायनिंगमध्ये, प्रकाश योजना, लाइटिंग, पार्श्वसंगीत, ओके, बॅकग्राऊंड स्कोर, वेशभूषा आणि केशरचना या क्षेत्रांत तज्ज्ञांची गरज असते. चित्रपट निर्मितीतील तांत्रिक क्षेत्रे. चित्रपटांसाठी कॅमेरामॅन असेल, संकलन असेल, ध्वनी संयोजन असेल, VFX असतील, यासारखी आधुनिक तांत्रिक क्षेत्रे सुद्धा यात खुली झालेली आहेत. संशोधन आणि सल्लागार. ऐतिहासिक नाटक असू दे किंवा चित्रपट बनवताना त्या काळात वेशभूषा कशी होती, भाषा कशी होती, वास्तुकला यांची अचूक माहिती देण्यासाठी इतिहास तज्ज्ञ किंवा सल्लागारांची व्यावसायिक मदत ही घेतली जाते. तर हे सगळं त्याच्यामध्ये लिहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर पुढे आहे, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. कारण द्यायचे. पहिलं आहे, चित्रपट माध्यमात इतिहास हा विषय महत्त्वाचा आहे, तर याचं कारण स्पष्ट करायचं. तर चित्रपट माध्यमात इतिहास हा अत्यंत महत्त्वाचा का मानला जातो? तर पहिलंच उदाहरण, ऐतिहासिक चित्रपटांची समजा निर्मिती करायची आहे, तर चित्रपटसृष्टीत सुरुवातीपासूनच ऐतिहासिक घटना आणि व्यक्तींवर, उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज असतील, झाशीची राणी लक्ष्मीबाई असेल, महात्मा गांधी असेल, तर यांची चित्रपट बनवण्याची मोठी परंपरा आहे. काळ आणि वातावरण निर्मिती. ऐतिहासिक चित्रपटांमध्ये त्या काळातील अचूक वातावरण, तत्कालीन वास्तुकला जसं की किल्ले राजवाडे असतील, वेशभूषा, केशरचना, शस्त्रे, लोकजीवन पडद्यावर हुबेहूब दाखवावे लागतात. यासाठी आपल्याला इतिहासाचा सखोल अभ्यास आवश्यक असतो. भाषेचा अचूक वापर. पात्रांच्या तोंडी असणारी भाषा, संवादाची शैली, तत्कालीन भाषा प्रयोगांचा योग्य मेळ घालण्यासाठी सुद्धा इतिहासाचं ज्ञान हे आवश्यक असतं. त्यानंतर पुढचं आहे तथ्यांची तपासणी. चित्रपटाची पटकथा म्हणजे स्क्रिप्ट किंवा एक प्रकारे त्याची स्टोरी लिहिताना ऐतिहासिक विधानांची सत्यता तपासणं, कोणताही चुकीचा संदर्भ जाऊ नये म्हणून चित्रपट माध्यमात सुद्धा इतिहास तज्ज्ञांची मदत घ्यावी लागते. आता दुसरं जे आहे सकारण स्पष्ट करायचं आहे, ते दुसरं विधान आहे, संत एकनाथांची भारुडे ही लोकप्रिय आहेत. तर संत एकनाथांची भारुडे जी आहेत ती महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रिय झाली. त्याचं कारण विविधता आणि नाट्यमयता. संत एकनाथांनी अत्यंत साध्या, सोप्या आणि नाट्यमय रीतीने भारुडांची रचना केली. त्यांनी वेगवेगळ्या पात्रांच्या, उदाहरणार्थ जोशी, गोंधळी, बहुरूपी, विंचू माध्यमातून भारुडे सादर केली. विनोदी आणि रंजक शैली. गंभीर किंवा आध्यात्मिक विषय सुद्धा अत्यंत विनोदी आणि रंजक शैलीत मांडल्यामुळे ती लोकांच्या मनात चटकन भिडली. लोकभाषेचा वापर. भारुडांची भाषा ही सर्वसामान्य जनतेची म्हणजेच रोजच्या व्यवहारातील लोकभाषा होती. त्यामुळे अशिक्षित आणि ग्रामीण भागातील लोकांना सुद्धा ती सहज समजली. सामाजिक आणि नैतिक प्रबोधन. संत एकनाथांचा मुख्य उद्देश केवळ मनोरंजन नसून समाजातील अंधश्रद्धा, वाईट चालीरीती, व्यसनांवर प्रहार करून लोकांना नैतिक आणि आध्यात्मिक धडा देणं हा होता. तर थोडक्यात सांगायचं तर मनोरंजनाच्या माध्यमातून केलेलं प्रभावी प्रबोधन आणि सोपी लोकभाषा यामुळं एकनाथांची जी भारुडं आहेत ती लोकप्रिय झाली. त्यानंतर प्रश्न 5वा आहे, पुढील प्रश्नांची जी आहेत ती सविस्तर उत्तरे लिहा. त्यातलं पहिलं आहे, भारतीय चित्रपटसृष्टीची जननी अशी महाराष्ट्राची ख्याती का आहे? तर त्याचं पहिलं उत्तर बघूया. भारतीय चित्रपटसृष्टीची जननी म्हणजे सुरुवात भारतीय चित्रपटसृष्टीची महाराष्ट्रातून झाली असं का मानलं जातं? भारतीय चित्रपटसृष्टीच्या विकासात आणि उभारणीत महाराष्ट्राचे योगदान पायाभूत राहिलेले आहे. म्हणजे त्याचा पाया महाराष्ट्रात तयार झाला. यामुळे महाराष्ट्राला भारतीय चित्रपटसृष्टीची जननी म्हणतात. त्याची काही कारणं आहेत. तर त्यातलं पहिलं कारण आहे, तर ते पहिलं कारण आपण बघूया आता. त्याच्यामध्ये पहिले मूकपट आणि दादासाहेब फाळके. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक मानले जाणारे धोंडीराज गोविंद दादासाहेब फाळके यांनी 1913 मध्ये राजा हरिश्चंद्र हा पहिला पूर्ण लांबीचा मूकपट तयार केला. मूकपट म्हणजे त्याच्यामध्ये डायलॉग नव्हते, फक्त चित्र होते. हा चित्रपट महाराष्ट्रातच मुंबई व नाशिक येथे बनवला गेला आणि प्रदर्शित केला गेला. तांत्रिक व कलात्मक प्रगती. महाराष्ट्रातील कोल्हापूर, मुंबई, पुणे ही शहरे चित्रपट निर्मितीची प्रमुख केंद्रे बनली. कोल्हापूरच्या बाबूराव पेंटर यांनी महाराष्ट्र फिल्म कंपनी स्थापन करून 1919 मध्ये सैरंध्री हा मूकपट काढला.
त्यांनी चित्रपट निर्मितीसाठी लागणारे कॅमेरे, प्रकाशयोजन, नेपथ्य म्हणजे सेट असेल त्याचा स्वतः तयार करून तंत्रज्ञानाचा पाया रचला. पहिली चित्रपट निर्मिती संस्था प्रभात फिल्म कंपनी 1929 मध्ये कोल्हापुरात, नंतर पुण्यात स्थलांतरित झाली. ती स्थापन झालेल्या प्रभात फिल्म कंपनीने भारतीय चित्रपटसृष्टीत मोलाचं योगदान दिलं. संत तुकाराम, कुंकू यांसारखे आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले दर्जेदार चित्रपट याच कंपनीनं बनवले. पहिला बोलपट आणि रंगीत चित्रपट भालजी पेंढारकर, व्ही शांताराम यासारख्या महाराष्ट्रीयन दिग्दर्शकांनी सामाजिक व ऐतिहासिक चित्रपटांचं नवे मापदंड प्रस्थापित केलं. तसंच देशातील पहिला पूर्ण रंगीत चित्रपट म्हणजे सैरंध्री हा देखील महाराष्ट्रातच व्ही शांताराम यांनी दिग्दर्शित केला होता. थोडक्यात निष्कर्ष काय काढू शकतो आपण या सगळ्यावरून? चित्रपटाची सुरुवात असेल, तंत्रज्ञानाचा शोध असेल आणि दर्जेदार कथा आणि व्यावसायिक पायाभरणी या सर्व गोष्टी सर्वप्रथम महाराष्ट्रात घडल्यामुळं भारतीय चित्रपट सृष्टीची महाराष्ट्राला जननी म्हणून ओळखलं जातं. आता त्याच्यातलं दुसरं आहे पोवाडा म्हणजे काय ते स्पष्ट करा. तर पोवाडा हा महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय व प्रसिद्ध असा गद्य पद्य मिश्रित म्हणजे त्याच्यामध्ये सादरीकरणही आहे आणि कविता पण आहे. सादरीकरणाचा लोककला प्रकार आहे. अर्थ आणि स्वरूप पोवाडा म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या पराक्रमाचे, गुणांचे, ऐतिहासिक घटनेचे कौतुक करणारे, स्तुती करणारे शौर्यगीत. हा प्रामुख्याने वीरसप्रधान काव्य प्रकार आहे. म्हणजे वीरसप्रधानचा अर्थ काय? लोकांमध्ये उत्साह आणि शौर्य निर्माण करणारा काव्य प्रकार आहे. ऐतिहासिक महत्व आणि उगम पोवाड्याचा उगम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात झाला. शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शाहिरांनी पोवाडे रचले. उदाहरणार्थ शाहीर अज्ञानदास यांनी रचलेला अफजल खानाच्या वधाचा पोवाडा, शाहीर तुलसीदास यांनी रचलेला सिंहगडाच्या लढाईचा पोवाडा हे इतिहासातील अत्यंत प्रसिद्ध पोवाडे आहेत. सादरीकरण शैली कशी असते? पोवाडा सादर करणाऱ्याला शाहीर म्हणतात. शाहीर आपल्या हातात डफ आणि तुंतुने घेऊन, कमरेला ढाल तलवार बांधून, विशिष्ट पोशाख, अंगावर अंगरखा आणि फेटा करून मोठ्या आवाजात अभिनय करत पोवाडा गातात. त्यांना साथ देण्यासाठी मागे झिलकरी म्हणजे त्यांचे सहकलाकार असतात, जे टाळ्या किंवा मंजिरी वाजवून शाहिरांच्या आवाजाची तान उचलतात. आधुनिक काळातील भूमिका ब्रिटिश काळात उमाजी नाईक, चाफेकर बंधू यांच्यावर पोवाडे रचून क्रांतीचा संदेश दिला गेला. स्वातंत्र्योत्तर काळात शाहीर अमर शेख, शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर गवाणकर यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी दरम्यान सुद्धा पोवाड्यांच्या माध्यमातून जनजागृती केली. थोडक्यात पोवाडा हे केवळ मनोरंजनाचं साधन नसून ते महाराष्ट्राच्या शौर्याचा इतिहास, जिवंत इतिहास आणि सामाजिक प्रबोधनाचं एक प्रभावी माध्यम होतं. तर हे त्याच्यामध्ये आपण लिहायचं आहे. तर अशा प्रकारे हा जो पाठ आहे पूर्ण तो आपला इथं त्याची प्रश्नोत्तर जी आहेत ती सांगतात. जो 7वा पाठ आहे त्याची प्रश्नोत्तर आपण पुढील व्हिडिओमध्ये बघू. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. थँक्यू.